दादरमध्ये गॅस पाईपलाईनला गळती लागली आहे आणि त्यामुळे इथं आपण पाहू शकतोय काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। महानगरच्या गॅस पाईपलाईनला ही गळती लागली आहे आणि त्यामुळे प्रशासनातनं आता इथं आपण पाहतोय अग्निशमन दल दाखल झालेलं आहे। गॅस पाईपलाईनची गळती लागलेली आहे, तिथं खोदकाम सुरू होतं आणि खोदकाम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागला आणि हा धक्का लागल्यामुळे ही पाईपलाईन खरं तर त्याची गळती झाल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर गॅस वाया जातोय। एकंदरच आपल्यावर इंधन टंचाई असताना या ठिकाणी असा हलगर्जीपणा झाला आणि या हलगर्जीपणातनं आता मोठ्या प्रमाणावर गॅस वाया जातोय। आपल्यासोबत सुमित जोडला गेलेला आहे। सुमित, आपण पाहतो दादरमध्ये जेसीबीच्या कामादरम्यान खोदकामादरम्यान पाईपलाईनला गळती झाली, नेमकं केव्हा झालं हे आणि आता सध्याची अपडेट काय आहे? गेल्या 1.5 तासापासून महानगर गॅसचं पाईपलाईन आहे ही आणि या ठिकाणी एक काम सुरू असताना, रस्ता खोदकामाचं काम सुरू असताना जेसीबीच्या सूर लागल्यानं गॅस लाईनची पाईपलाईन तिथे गळती सुरू झाली आणि त्यानंतर मग तात्काळ अग्निशमन दलाचे 4 वाहनं तिथे पोहोचलेले आहेत आणि पाण्याचा मारा सध्या केला जातोय, कारण तीव्रता वाढू नये, कोणती दुर्घटना घडू नये म्हणून सध्या पाण्याचा मारा केला जातो। पण दुसऱ्या बाजूला महानगरची गॅस आहे आणि ती मोठ्या प्रमाणात बाहेर निघते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरला देखील सूचना दिलेल्या आहेत की या परिसरातला गॅस पुरवठा तात्काळ थांबवा। मात्र तसं थेट करता येणार नाहीये, कारण दादरच्या अगदी मध्यभागामध्ये जिथे अनेक उच्चभ्रू इमारती आहेत आणि तिथे प्रत्येक घरापर्यंत गॅस पुरवठा याच पाईपलाईनने केला जातो, त्यामुळे त्याच्यावर कोणते बाधित न होता किंवा परिणाम न होता, पुरवठा न रोखता याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच महानगर गॅसकडून त्या संदर्भातले प्रयत्न सुरू झाले। तर दुसऱ्या बाजूला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अग्निशमन विभागाकडून तिथे पाण्याचा मारा केला जातोय। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो दादरमध्ये आता ही पाईपलाईन फुटली आहे, 1.5 तासापासून प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान वेळ झाली इथे